कार्यक्रमाला सुरुवात करूया। दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडल मोती हार, दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी। ही भारतीय हिंदू संस्कृती म्हणजे खऱ्या अर्थानं दिव्याचा आणि आपल्या दीपक ज्योती तमसो मा ज्योतिर्गमय हा निक ज्ञानाचा दिवा पेटूया। टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात हा एक ज्ञानाचा दिवा, हा महिला सबलीकरणाचा दिवा, हा एकत्र येऊन हातात हात देऊन आपण एक सखी म्हणून एकत्र येऊया। आणि हा जागर महिला शक्तीचा हा जागर आहे। बाई पण देगा देवा, खऱ्या अर्थानं स्त्री म्हणजे एक विधात्याची सुंदर निर्मिती। आई आ म्हणजे आरंभ, ई म्हणजे ईश्वर। परमेश्वराला भेटता आलं नाही म्हणून प्रत्यक्षात घरोघरी आईच्या रूपात परमेश्वर दिलेला आहे। खऱ्यात लक्ष्मीचं रूप असते, सरस्वतीचं रूप असते आणि कधी कधी काली दुर्गाचंही रूप धारण करते। ही घराघरात स्त्री आहे, ती आहे, तो आहे। आणि आपल्या मा जिजाऊ साहेब होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले। चालतं बोलतं विद्यापीठ घराघरामध्ये लक्ष्मीचं म्हणजे प्रत्येक स्त्री असते। म्हणून भागवत काटकर परिवाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्व महिला भगिनींसाठी खास आम्ही आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। दोन आम्ही प्रातिनिधिक या दोघी जणींनी या इकडून एक आणि इकडून या आशाताई या पुढे या इकडून एक जण या इकडून दीप प्रज्वलनाने आपण हा कार्यक्रमाची सुरुवात काटकर परिवार संपूर्ण माळकरी आध्यात्मिक आहेत आणि सतत आपल्या परिसरातील हे मायभू तुझे मी फैलीन पांग सारे आणि न आरतीला तुझ्या मी चंद्र सूर्य तारे। आपल्या परिसरात आपल्या भूमीतल्या या सर्व माता भगिनींसाठी यांनी शिबिर आयोजित करून महिलांना प्रोत्साहनपर अनेक विविध कोर्सेस आणि त्यांच्या पायावरती उभा राहण्यासाठी भागवत काटकर यांनी अनेक वेळा असे कार्यक्रम घेतलेले आहेत। जोरात टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात करूया। कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी प्रास्ताविक भाषणाने मी प्रास्ताविक भाषणासाठी आमंत्रित करत आहे डॉक्टर करुणा नंदराज चंदन शिवे। चंदन शिवे भाऊसाहेब आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्या प्राध्यापिका आहेत, PhD घेतलेले आहे, डॉक्टरेट। त्यांना मी विनंती करतो आपण प्रास्ताविकवर भाषण करावं। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या माता भगिनींना सर्वप्रथम माझा सविनय नमस्कार। आज दिनांक 5/2/2024 रोजी आपण इथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। नाते तुमचे आमुचे, नाते तुमचे आमुचे हळुवार जपायचे, नाते तुमचे आमुचे हळुवार जपायचे। तिळगुळ हलव्या संगे अधिक दृढ करायचे। आणि हे नातं दृढ करण्यासाठी आपल्या काटकरताईंनी हा घाट घातलेला आहे। तसं पाहिलं तर मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकवाचे कार्यक्रम आपण सर्रास पाहतो। रेणुकाताई असतील, सविताताई, रेश्माताई यांनी म्हटलं की नाही आम्हाला आमच्या पंचक्रोशीतल्या माता भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे, पण तो कार्यक्रम कसा करायचा आहे, फक्त हळदी कुंकू द्या, वाण घ्या आणि जा अशा स्वरूपाचा नाही, तर इथं येणाऱ्या आमच्या प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वतःसाठीचा काहीतरी वेळ मिळाला पाहिजे। ती या ठिकाणी रमली पाहिजे आणि घरातून येताना घरातलं जे काही थोडंफार टेन्शन असेल, काही असेल, ती क्षणभर का होईना इथे ती विसरली पाहिजे। आणि हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या तिघी जावांनी हा सगळा घाट घातलेला आहे। तसं जर आपण पाहिलं तर हे काटकर कुटुंबीय प्रत्येक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पुढे असलेलं आपल्याला दिसून येतं। सामाजिक क्षेत्राचा उल्लेख करत असताना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सामाजिक ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असू देत, काही असू देत, सगळ्यात पहिल्यांदा हात येतो तो काटकर बंधूंचा। आणि या काटकर बंधूंना सर्व अर्थाने साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी। असं म्हटलं जातं की पुरुषाच्या बरोबरीने जर स्त्री उभा राहिली तर कोणतंही कार्य यशस्वी पद्धतीने साध्य होतं।
आणि घरातली स्त्री ही आनंदी आणि समाधानी जर असेल तर ते घर सर्वार्थाने परिपूर्ण आणि संपन्न असं होतं. आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला या काटकर परिवाराकडे पाहून मिळतं. आज एकत्र कुटुंब पद्धती पाहत असताना आपण पाहतो की घरामध्ये सासू सुनेचं जमत नाही, जावा जावांचं जमत नाही, ननंद भाऊजांचं जमत नाही. परंतु या ठिकाणी जर आपण पाहतो तर या तिघी जावा प्रत्येक ठिकाणी एकत्र असतात. घरातलं कोणतंही कार्य करायचं असेल तर तिघी एकजुटीने एकत्र येऊन छान पद्धतीने करतात. कोणताही काम करत असताना ते फक्त सांगणार आम्हाला असं असं करायचंय. आणि मग हे करत असताना पहा की मागच्या वेळेस सुद्धा नागपंचमी सारखा कार्यक्रम हा अगदी मोठ्या स्वरूपात त्यांनी घेतला. आणि तो घेत असताना होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील महिलांना एक खूप छान असा आनंद देऊन गेला. आणि हा आनंद मला वाटतंय की पहिल्यांदाच वडापुरी सारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला मिळाला होता. बरोबर आहे ना? आणि आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्वात प्रथम काटकर परिवाराने घेतलेला आहे. काटकर परिवाराचं तसं पाहिलं तर शैक्षणिक कार्य सुद्धा पाहत असताना अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे. मग शाळेच्या इमारतीमध्ये बांधकामामध्ये हातभार असू देत, त्यांचा मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठीचा हातभार असू देत, किंवा काही विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती सुद्धा नाही की त्यांनी किती लोकांना मदत केलेली आहे. काही पंढरपूर सारख्या ठिकाणी असणाऱ्या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी पूर्णतः यांनी स्वीकारलेली आहे. म्हणजे फक्त की घरातलंच काम करायचं किंवा माझ्या गावापुरतच मर्यादित न राहता यांनी यांच्या कार्याच्या कक्षा अगदी विस्तृत स्वरूपात वाढवलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणूनच आज इथं आलेल्या प्रत्येक महिलेला मी सांगते की आलायत ना तो उंबरठा ओलांडून, इथे आलात ना सगळं विसरा, डोक्यातून थोडस बाहेर काढा. इथे खूप छान कार्यक्रम ठेवलेले आहेत. म्हणजे संगीत खुर्ची सारखा कार्यक्रम असेल, प्राथमिक स्वरूपामध्ये आपण आता पाहिलं की कार्यक्रमाची सुरुवात होत असताना खूप छान पद्धतीचे कार्यक्रम इथं सुरू केलेले आहेत. आणि प्रत्येक महिलेला जाताना बक्षीस तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर एक असा छान निखळ आनंद सुद्धा मिळणार आहे. आणि हा निखळ आनंद घेण्याचं आणि हे खूप छान पुण्याचं काम या काटकर गावा करताना दिसत आहे. म्हणून शेवटी जाताना फक्त एवढंच म्हणते, विसरून जातो दुःख तुझे, विसरून जातो दुःख तुझे, मनालाही दे तू विसावा. विसरून जातो दुःख तुझे, मनालाही तू दे तू विसावा. आयुष्याचा पतंग तुझा हा, आयुष्याचा पतंग तुझा हा, उंच आकाशी भिडावा, उंच आकाशी भिडावा. पुराणातील आदिशक्ती तू, पुराणातील आदिशक्ती तू, प्रभूची नितांत मूर्ती तू, प्रभूची नितांत मूर्ती तू, शिवबांची जिजाऊ तू, शिवबांची जिजाऊ तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान प्रास्ताविक भाषणात सर्व काटकर परिस्थिती, महिलांचं महत्व आणि सर्वच या ठिकाणी निखळ आनंद आपण घेतला पाहिजे. आणि आपण पेन्शन मध्ये राहता कामा नये. आणि सासू सुनेचं पटत नाही, ननंद भाऊजाईचं पटत नाही, नवरा बायको तर कुठं पटतंय कुठल्या का दाखवतात. नवरा बायकोचा घटस्फोट असला की इकडे अनिताताई घरात अनेक जणांचे घटस्फोट मिटवत आहेत. असा हा कार्यक्रम आहे. खूप छान आपण याच्यातून संदेश घेऊन जाणार आहोत, मेसेज घेऊन जाणार आहोत. यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस हवालदार हा प्रवास आणि महिला भगिनी कुठेही कमी नसतात. मी अनेक ठिकाणी सांगतो अनिताताई की महिलांच्या बरोबर पुरुषांचं सगळं काम महिला करू शकतील, ऑफिसचं सगळं काम करता येईल, कुठेच महिला कमी नाही. बरोबर आहे. ऑफिसला जातील, आता पोलीस होत आहेत, PSI होत आहेत, API होत आहेत, मोठे मोठे किरण बेदी IPS. परंतु महिलांचं काम 8 दिवस सुद्धा पुरुष करणार नाही. म्हणजे कुठलं घरामध्ये स्वयंपाक करणं असेल, भांडी घासणं असेल, हे काम कमी नाहीये तर पुरुष करू शकणार नाही. ते मी बघतोय. 8 दिवस झालं माझ्या मिसेसच्या पायाला चालता येणार, गोटा लागलाय, तर अनुभव आहे स्वतः. मी काही करू शकत नाही घरात. म्हणजे हे काम तुमचं इतकं महत्वाचं आहे. विश्वसुंदरी आपल्याला माहित आहेत 2 झालेल्या. या वर्षीच्या बेंगलोरच्या एक डॉक्टरेटला विश्वसुंदरी मिळालं. त्यांना विचारलं की या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटतं की पगार जास्त द्यावा. आता कॉर्पोरेट, कॉम्प्युटर वगैरे सगळे आहेत ना. तर त्यांनी सांगितलं उत्तर विश्वसुंदरी स्पर्धेत शेवटी बक्षीस आपण इथं पैठणी देताना सुद्धा शेवटचा प्रश्न विचारणार आहे 2-3 आणि त्याच्यावर विजेते करणार आहे. 2 जर समान आले तर
तर त्यांनी उत्तर दिलं सर्वात जास्त पगार द्यायला पाहिजे आईला, कारण आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी 6 ते रात्री 11 घराघरात तुम्ही इतकं कष्ट करत असता आणि बिचाऱ्या पुरुषांना त्याचं काही एवढं महत्व वाटत नाही, त्याची किंमतच होऊ शकत नाही। एवढं मोठं काम तुम्ही घराघरात करत असता आणि तुम्हाला वेळच मिळत नाही संसारातून, म्हणून तुमच्यासाठी तर एकदा जोरात टाळ्या वाजवा। तुमच्या मानाचा मुद्रा तुम्हाला सॅल्यूट, तुमच्यामुळे हे घर आहे। म्हणूनच मी यानंतर या ठिकाणी आमच्या पोलीस हवालदार माधुरी लडकत मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आमच्या महिला भगिनींना। सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंना वंदन करून मी आपल्याशी चर्चा करणार आहे। पोलीस म्हणल्यावर सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे किंवा पोलीस आता काय बोलतील, पण मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। ज्या मुली तुमच्या कॉलेजला शाळेला जातात, सर्व आता आई मला मिळाल्याच बोलायला, मला बोलायचंच होतं आईशी की ज्या घटना घडतात आमच्या पोलीस स्टेशनला येतात, बाबा मुलगी गेली, पळून गेली, निघून गेली किंवा पळून नेली, काय घडेल ते घटना, हे आपल्या घरात घडू नये, आपल्या गावात पण घडू नये, ह्यासाठी सगळं आयांनी जागरूक झालं पाहिजे। कारण दुसऱ्याच्या मुलांनी दिलेला मोबाईल मुलगी घरात वापरते। आई 24 तास, मी जसं पोलीस ऑन ड्युटी 24 तास आहे तसं त्यांनी म्हटल्याप्रमाणे आई पण 24 तास ऑन ड्युटी घरात आहे। तर तुमचं लक्ष मुलांकडं मुलींकडं तेवढंच पाहिजे। 7वीच्या पुढं गेलं की मुलं मुली काय करतात नेमकं काय नाही, शाळेत गेल्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा वेळ त्यांच्यासाठी पण द्या। आपलं काम आवरलं की आपण मोबाईल घेऊन बसतो, पण सगळ्यांनी मुलामुलींकडे लक्ष द्या। एखादी घटना घडल्यानंतर सर्व यंत्रणा उभी राहते, पोलीस येतात, डॉक्टर येतात, वकील येतात, सगळ्यांची मदत मिळते, पण त्या मुलीच्या बाबतीत जी घटना घडली ती कोणीच बदलू शकत नाही, देव सुद्धा नाही। मग ही घटना घडू नये म्हणून तुम्ही सर्वांनी एकच काळजी घ्यायची की त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, त्यांची पहिली मैत्रीण म्हणा। प्रत्येक आई ही त्या मुलीची पहिली मैत्रीण झाली पाहिजे, कारण मैत्रिणी बघा सगळ्या बोलल्या की एकदम गप्पा मारताना सर्व गोष्टी सांगतात, मग त्या मुलीनी किंवा त्या मुलांनी प्रत्येक गोष्ट आईला सांगितली पाहिजे, घरात तुमच्या चर्चा झाली पाहिजे। एखाद्या मुलीच्या बाबतीत वाईट घटना घडू किंवा चांगली घडू, तुम्ही त्या गोष्टीची चर्चा घरात केली पाहिजे। चर्चा केल्याने मुलांनाही नॉलेज मिळतं। लहान वयाची मुलगी किडनॅप झाली किंवा एखाद्या मुलाबरोबर गेली आणि घटना घडल्यानंतर पोस्को सारखा गुन्हा दाखल झाला, 6-6 महिने मुलं जेलमध्ये राहतात। ही गोष्ट म्हणजे खूप मोठी आहे, आपण मुलांसाठी खूप काही करतो। आणि एखाद्या मुलाचा अफेअर झालं, मुलगीचं वय लहान असलं, 18 वर्षाच्या आतील असेल, त्यावेळेस तो मुलगा 3 ते 6 महिने, मी एक मुलगा माझ्याकडे गुन्हा होता, तो मुलगा अजून जेलमध्ये 7 महिने झाले। मुलगी होती 14 वर्षाची, मुलगा होता 21 वर्षाचा। म्हणजे ह्या गोष्टी घडल्या नाहीत पाहिजेत, यासाठी प्रत्येक पालकांनी माता पालक, मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये नेहमी माता पालक मेळावा ठेवायचे। माता पालक यासाठी की तुमचं कनेक्ट जास्त, मुलं आईशी कनेक्ट असतात, आपण बोलताना आईला पटकन बोलतो, वडिलांना पटकन बोलत नाही, तर तुम्ही असं नातं ठेवा तुमच्या मुलीशी, तुमच्या मुलाशी मैत्रीणच वाटली पाहिजे। घरी आल्यानंतर चेष्टा मस्करी, कपिल शर्मा शो कसं असतं, हसत खेळत सगळा, तसं घरात तुमच्या पाहिजे। प्रत्येक वातावरण असं हसत खेळत राहिलं पाहिजे, त्याने त्याच्या बाबतीत झालेला प्रॉब्लेम किंवा त्या मुलीला कुणी छेड काढली, कोण काय बोललं, काय झालं तर त्या तुमच्याशी बोलल्या पाहिजे। आणि ही चर्चा झाल्यानंतर ना तुम्ही मिटवायचे प्रयत्न करत जाऊ नका, पहिलं पोलीस स्टेशनला सांगत जावा, कारण तुम्ही मिटवलेली प्रकरणं जास्तच वाढलेली आमच्याकडे येतात। मग तुम्ही सांगणं म्हणजे सोनार आणि कान टोचणं आणि आपण टोचणं फरक पडतो, तसाच आम्ही सांगण्याने तुमच्या सांगण्यात फरक पडतो। तर सर्वांनी आपल्या मुलींकडं, मुलींचं लाईफ स्पॉइल होऊन जातं, मुलगा बिचारा जेलमध्ये जातो, दोन्ही गोष्टी आम्हाला वाईट वाटतं ह्या गोष्टींचं, आणि हे झालं नाही पाहिजे। मग त्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच तुमच्या मुलांना तसं संस्कार तर असतात, कुठलीच आई वडील वाईट संस्कार करत नाही। आपण काय म्हणतो तिच्या आई वडिलांनी तिला वळण नाही लावलं, असं काही नसतं, कुणाचे आई वडील वाईट वळण लावत नाही, हा संगतीचा परिणाम असतो। मग आपली मुलगी आणि आपला मुलगा कोणाच्या संपर्कात आहे, संगतीत आहे, याकडे थोडं लक्ष द्या आणि त्यांच्याशी चर्चा करा। रोज 10-15 मिनिटं, रात्री वेळ नाही मिळाला तर सकाळी, पण मुलांशी बोला। म्हणजे घटना घडतात ते शाळा कॉलेजमधून 7वी 8वी 9वी 10वीची मुलगी जर बाहेर पळून जात असेल तर मग ह्याला काय अर्थ आहे? पूर्वीसारखं घडलंय का कुठं? मिनी गाडीत येऊन मुलीला किडनॅप करून नेलं, झालंय का कुठं? आपली मुलगी मस्त गाडीत बसून जाते, मग ह्या गोष्टीला काही अर्थ नाही ना।
आणि त्याच्यानंतर मग सगळं आक्रमक आणि वेगळे समाज वेगळे धर्म असेल तर जास्त वातावरण टाईट, मग वेगळ्या धर्मातले मुलगा मुलगी गेले तर आपसात भांडणं ह्या गोष्टी करू नका. त्यापेक्षा तुम्ही आतापासून सगळ्यांनी आजपासून एकच ठरवा. ह्या पैठणी जे कार्यक्रम ठेवलेला आहे या निमित्ताने तुम्हाला मी एवढंच सांगेल, मुलांशी संपर्क ठेवा आणि आपल्या गावात, ह्या वडापुरी गावात, आपल्या घरात आणि आपल्या गावात ही घटना घडू नये यासाठी प्रत्येक आईने तत्पर राहा. आणि जसं आम्ही 24 तास ऑन ड्युटी आहे तशीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आई 24 तास ऑन ड्युटी आहे. आईलाच पगार नसतो, बिन पगारी आई ऑन ड्युटी असते. आणि माझा सर्व आयांना एक सलाम आहे. एवढे बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप महत्वाचा विषय मॅडमनी सांगितला. त्या दक्षता समितीच्या मार्फत काम करतात आणि परवाच मी या ठिकाणी रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचा कार्यक्रम निरगुडेला होता आणि त्या कार्यक्रमात सुद्धा रुपालीताईंनी सांगितलं प्रत्येक आईंनी शाळेत विचारलं पाहिजे इथं दक्षता समिती आहे का, इथं महिलांच्या मुलींसाठी आमच्या स्वच्छतागृह आहे का. प्रत्येक शाळेत महिलांनी जागृत राहिले पाहिजे. जागृत आईंनी चौकशी केली पाहिजे प्राचार्यांकडे जाऊन. तुम्ही जातच नाही मुलांना शाळेत घातल्यानंतर, बरोबर आहे की नाही. धावत्या तिकडे शिकलेली पोरं. प्रत्येक आईंनी आपल्या मिस्टरांना घेऊन शाळेत जा. शाळेतल्या मुख्याध्यापकांना, प्राचार्यांना, इंदापूरमध्ये असतील तर सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज, गावातल्या हायस्कूलला स्वच्छतागृह बघा. नाहीतर लगेच जिथं आमच्या काटकर कुटुंबीय, नाहीतर अनिताताईन कुणाला सांगा, रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा, असे खूप यंत्रणा आहे की ते लगेच निर्णय देतात. हायस्कूलला ते स्वच्छतागृह व्यवस्थित मुलींसाठी करायला लावतात. कोण छेडछाड करत असेल, मुलं त्रास देत असतील तर लगेचच यांना नुसता फोन केला लडकत मॅडमला, यांचं भरारी पथक तर तुमचं दामिनी पथक लगेच येईल. बरोबर ना. हेच तुम्हाला सांगायचं आहे की आईने जागृत राहा. ते निवृत्ती महाराज देशमुख म्हणत नाही मोबाईल कणतोय का बघा. अशा पद्धतीचं हे इथं जागृती अभियान आहे. यानंतरही तुम्हाला कार्यक्रमानंतर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील त्यांना तर विचारू शकता. धन्यवाद. आम्ही या खरात त्यांच्या भाषणानंतर सत्कार घेणार आहोत आणि आभाराचं भाषण होईल आणि त्यानंतर आपला हा कार्यक्रम चालू होईल. या ठिकाणी मला सांगण्यास अभिमान वाटेल की वडापुरीचं गाव म्हणजे आमच्या नवनाथापैकी नाथांचं या ठिकाणी संजीवन समाधी आहे आणि या ठिकाणी पंढरपूरचे पांडुरंग सुद्धा स्वतः वडापुरीमध्ये येऊन गेलेला दृष्टांत या ठिकाणी आपल्याला माहितच आहे. मानकोजी बाबाच ना आपल्या गावचे मानकोजी बाबा यांची संजीवनी समाधी आहे आणि त्यांना ज्वारी काढायला सांगितलं वडिलांनी की जा पंढरपूरच्या वारीला नको आणि स्वतः पांडुरंगाने येऊन रात्रीची 22 एकर ज्वारी बघतात. तर हे मानकोजी महाराज झोपलेले आणि त्यांना दृष्टांत दिला स्वप्नात की तुझ्या रानात करडी केलेली आहे, करडई, ती करडई करू नको. माझ्या पायाला टोचली आणि रात्रभर पांडुरंगांनी ज्वारी काढली आणि मग मानकोजी महाराज पंढरपूरला वारीला गेले. म्हणून या वडापुरीमध्ये पांडुरंगाचे पाय लागलेले आहेत. इथे करडई करत नाही ज्वारीच्या रानामध्ये. हाही दृष्टांत आहे. हे एवढं मोठं वडापुरीचं भाग्य आपले आहे. या वडापुरीत इतक्या बहुसंख्येने तुम्ही काटकर परिवार हे वेगवेगळे काम घेत आहेत. भागवत काटकर तर 2018 साली त्यांनी तुम्हा महिलांना सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस त्यांनी घेतलेले आणि अनेक महिलांना इथं 400-500 महिला स्वतःच्या पायावरती उभा राहिल्या. धन्यवाद. यानंतर महिला कुठेही कमी नाही आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात काम करत असतात. या ठिकाणी अशा आजच्या प्रमुख पाहुण्या मान्यवर ज्या आपल्या समोर उपस्थित आहेत त्या अनिताताई खरात या राष्ट्रीय सरपंच परिषदेच्या समन्वयक आहेत. महिला दक्षता समिती इंदापूर पोलीस स्टेशनच्याही सदस्य आहेत. त्यांचा स्वतः तेज पृथ्वी ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत इंदापूर तालुक्यात या परिसरामध्ये घटस्फोटाची 70 ते 80 प्रकरणे मिटवलेली आहेत. नांदायला जा बाबा नका भांडणं करून म्हणून त्या स्वतः पाया पडत जातात, दोघांचं ऐकून घेतात आणि व्यवस्थित संसार सुखाचा व्हावा हेही पुण्यमय काम त्या करतात. अनाथ जिथं लहान मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी स्वतः घेऊन शाळेत स्वखर्चाने दत्तक पालक योजना घेतात. एवढंच नव्हे तर सिंधुताई सपकाळ या आपल्याला माहित आहेत, अनाथांची माय. त्यांचा स्वतःचा वाढदिवस त्या तिथं जातात, 10 दिवस राहतात, तिथं स्वतः काम करतात आणि स्वतःच्या कुटुंबासाठी न जगता दुसऱ्याच्या कुटुंबासाठी अनिताताई खरात सतत काहीतरी करत असतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. वृक्षारोपण असेल, महिलांचा जिथं कुठं कार्यक्रम असेल तिथं सतत काही ना काहीतरी धडपडत असतात. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आमची जुळती
अशा सामाजिक कार्यकर्त्या आणि आपल्या सर्वांच्याच या ठिकाणी असणाऱ्या आधारस्तंभ म्हटलं तर त्या नेहमीच सगळ्या महिलांना आधार देतात अशा तेज पृथ्वी फाउंडेशन ग्रुपच्या अध्यक्षा सौ अनिताताई खरात यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। टाळ्यांच्या गजरात अनिताताई खरात। नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सर्व मान्यवर, आमच्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस माधुरीताई लडकर, तसंच निलोफर मॅडम, सविताताई काटकर, रेश्माताई काटकर, रेणुकाताई काटकर, आमचे पत्रकार बांधव, आमचे छोटे बंधू तात्याराम पवार, तसंच इथं युवा वर्गही उपस्थित आहे आणि आजचे निवेदक जे तुमच्या आज इथं 3 वाजल्यापासून तुमचं मनोरंजन करतायत, आमचे मोठे बंधू अनिल स्वरूपनवर, तसंच इथं समोर उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्ग, आज खरंच काटकर कुटुंबाचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं, कारण त्यांनी आज एवढं छान तुमच्यासाठी उपक्रम इथं राबवले। हळदी कुंकू फक्त एक निमित्त आहे। आज आपण घरातला काम, मुलांचे डबे, नवऱ्याचं काम, सासू सासऱ्याचे दुखणे खुटणे, आजार, स्वयंपाक, पाहुणे रावळे हे सगळं करत असताना आपण आपल्यासाठी जगायचं विसरून जातो। आपण आपल्यासाठी वेळ देत नाही। कधी असं झालंय का की आपण घरातलं सगळं काम सोडून हॉस्पिटलमध्ये गेलोय आजारी नसताना, की आपली बॉडी चेकअप करून घेतलीये, की आमचा एचबी कमी आहे, माझे गुडघे दुखतायत, दात दुखतायत, कधी केलंय का? नाही ना। आपण मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सासू सासऱ्यांसाठी, घरासाठी, पाहुणे रावळ्यांसाठी, सगळ्यांसाठी आपण वेळ देतो, फक्त आपल्यासाठी वेळ देत नाही। तर सगळ्यात आधी काटकर परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। तुमच्यासाठी त्यांनी एवढं छान उपक्रम राबवला। इथं आधी हळदी कुंकू म्हणलं की असं वाटायचं जायचं, हळदी कुंकू घ्यायचं, वाण घ्यायचं आणि यायचं, पण इथं आमचे मोठे बंधू सरांनी, अनिल सरांनी खूप छान तुमचं मनोरंजन केलं आणि एवढी छान बक्षीस त्यांनी ठेवलेत काटकर कुटुंबियांनी, खूप छान। आम्ही आलो त्यावेळेस तुमचा खेळ चालूच होता। आम्हाला पण सर चान्स द्या, आम्हाला पण खेळायचंय। माझी पण ठेवली का? छान। म्हणजे आजचा संध्याकाळचा स्वयंपाक वाचला, बरोबर ना? म्हणजे आज संध्याकाळी उशीर झाला घरी तरी किरकिर नसणार कोणाची, किंवा आता हळदी कुंकाला गेली, एवढ्या वेळ तिकडेच आहे, स्वयंपाक नाही केला, पोरं रडताय, मस्त इथंच जेवण करून जावं, पोरांना पण खायला घालून जावं, तसे बनवलं असेल तर एक्स्ट्रा घेऊन पण जा, कशी सोय। तर महिलांसाठी खूप छान इथे कार्यक्रम घेतलाय। मला फक्त इथे सांगावं असं वाटतंय काटकर कुटुंबांना, हातून गावागावांना, की आपण हळदी कुंकू सुवासिनीसाठी ठेवतोय, तर एक सजेस्ट करावं असं वाटतं की तुम्हाला आपण विधवा महिलांसाठी पण हळदी कुंकू इथून पुढे राबवावं। आणि पुढच्या वेळेस तुम्ही मला जेव्हा बोलवाल तेव्हा सगळ्यात आधी आपण एक स्त्री आपण बघतो की जर तिचे पती गेले असतील तर तिचा त्यात दोष नाही ना, तिची काहीच चूक नाही, ती आपला संसार, मुलं, लेकरं सगळं सांभाळत असते। तर मला असं वाटतं की विधवा स्त्रियांसाठी सुद्धा हळदी कुंकू इथून पुढे आवर्जून म्हणजे राबवावं तुम्ही, आणि त्या कार्यक्रमासाठी मला आवर्जून बोलवा तुम्ही। सगळ्यात आधी मी म्हणजे येईल, हजर होईल। तुम्ही जे टाइम द्याल त्या टायमिंगच्या आधी अर्धा तास असेल, कारण माझ्यासाठी एक मोठं गिफ्ट असेल। आणि आपण बघतोय की याच्या आधी आपण फक्त असे कार्यक्रम महिला सगळ्या एकत्र यायच्या, ते फक्त एक काही कार्यक्रम असतील किंवा कोणाच्या घरी वास्तुशांती असेल, बर्थडे असेल तर, आणि मला आठवतं आम्ही लहान असताना पंचमीचा सण असायचा। आता इथं वयस्कर मावशी बरेच आहेत, त्यांना माहिती असेल की पंचमीचा सण म्हणला की 4-8 दिवस सगळे कार्यक्रम राबायचे, बरोबर आहे का मावशी? असायचे का? तर ते दिवस परत जगायला मिळतात असं वाटतंय। तसं महिलांसाठी खूप छान व्यासपीठ तयार केले, मला इथं बोलवलं, मानसन्मान दिला, त्याबद्दल मी काटकर कुटुंबियाची आभारी आहे। थँक्यू सो मच। धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप चांगलं सामाजिक कार्य करत असता आणि नेहमीच, आणि एक चांगला संदेशही दिलेला आहे की एखादा
घरातील करता पुरुष गेल्यानंतर त्या महिलेची काही चूक नसते. कोरोना काळात गेले, अचानक अपघातात जातात, आजारपणाने जातात, तर कुठल्याही महिलेचं कुंकू पुसू नका, मंगळसूत्र काढून घेऊ नका, जोडवी काढून घेऊ नका, बांगड्या फोडू नका. तर 17 मे 2022 महाराष्ट्र शासनाने हा आदेश दिलेला आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला. तर आपण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सर्वांनी हा मंजूर करा की वडापुरी ग्रामपंचायतीमध्ये चुकून इथून पुढे असं काही घडू नये. इथून पुढे काही असं झालं तर कुठल्याही आमच्या महिलेचं कुंकू पुसणार आम्ही नाही. आणि महिलांनी पुढे येतात तर महिलांनी सांगायचं की आम्ही कुंकू पुसणार नाही. आणि पुढच्या कार्यक्रमात काटकर कुटुंबीय असे वेगवेगळे कार्यक्रम घेतच असतात, तिथे नेमकं तुम्हाला आमंत्रित केलं जाईल. महिलांनीच महिलांचं कुंकू पुसू नका, सहकार्य करा आणि सन्मान करा. मा जिजाऊ साहेब सुद्धा शहाजीराजे गेले होते तरी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 27व्या वर्षी वैधव्य आलं होतं, तरी पण त्यांनी त्या काळात सासऱ्यांनी ठरवलं होतं मल्हारराव होळकरांनी 100 रुपये कमवले तर 1 रुपया बाजूला ठेवायचा. असं स्त्रीधन होतं त्या काळात 16 कोटी रुपये. आणि त्यातून संपूर्ण भारतभर मंदिराचा जीर्णोद्धार, पाणवटे, शिक्षणाची व्यवस्था, माशांना भात टाकण्याची व्यवस्था हे सर्व अहिल्यादेवींनी केलं, म्हणून त्यांना देवी म्हणतात. तर ही नम्र विनंती, असा ठराव आपल्या ग्रामपंचायत तर्फे भागवत काटकर म्हणले आपण थोड्या दिवसात करूया. धन्यवाद. अतिथी देवो भव या उक्तीने आम्ही नम्र विनंती करतो, सौ सविता ज्ञानेश्वर काटकर मॅडम आपण सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई खरात यांचा सन्मान करावा. या ठिकाणी आपण जे काम करत आहात, कोरोना काळात अनेक गोरगरिबांना आपण किट वाटप दिलं. स्वतः अनिताताई खरात या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतात. आणि सन्मान अनिताताई खरात, सविताताई ज्ञानेश्वर काटकर साहेब हे दुबईला नोकरी निमित्त असतात. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी अनिताताई खरात आपल्या कुटुंबाबरोबर इतर कुटुंबात व्हावा, इतर कुटुंबाचा देखील सन्मान करण्यासाठी, महिलांना मान सन्मान देण्यासाठी सत्कार आपण करत आहोत. असे सामाजिक कार्य तुम्ही करत चला. आमच्याही या ठिकाणी वडापुरीत आम्ही तुम्हाला आमंत्रित करू. आपल्या कार्यास मानाचा मुद्रा. धन्यवाद. यानंतर रेश्मा हरिदास काटकर यांना विनंती करतो की ज्या या ठिकाणी पोलीस हवालदार आहेत माधुरीताई लडकर यांना सन्मानित करावं. पुरुषांच्या बरोबर स्त्रिया कुठेच कमी नाही. प्रत्येक ठिकाणी गावोगाव शाळा कॉलेजमध्ये दक्षता समिती, दामिनी पथक, एक फोन केला तर लगेचच सरळ करण्याचं काम या ठिकाणी आमच्या हवालदार माधुरी लडकत मॅडम करत असतात. टाळ्यांच्या गजरात रेश्मा हरिदास काटकर सन्मान करत आहेत लडकत मॅडम पोलीस हवालदार यांचा. यानंतर मी रेणुकाताई भागवत काटकर यांना विनंती करतो, दक्षता समितीच्या सदस्या निलोफर पठाण मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या यांचाही सन्मान करावा. पोलीस कमिटी दक्षता समितीमध्ये आपलं उल्लेखनीय काम आहे. निलोफर पठाण मॅडम आपल्या सामाजिक कार्यासाठी आमच्या शुभेच्छा. आणि रेणुकाताई भागवत काटकर या ठिकाणी सन्मानित करत आहेत. यानंतर सौ करुणा नंदकुमार चंदन शिवे मॅडम यांना सन्मानित करत आहेत दीपांजली महेंद्र काटकर. दीपांजली महेंद्र काटकर ज्यांनी पारधी समाजावरती डॉक्टरेट मिळवलेले आहे पुणे विद्यापीठाची. त्या प्राध्यापिका म्हणून काम करतात आणि सध्या PhD त्यांनी मिळवलेली आहे. आपल्या गावचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी चंदनशिव भाऊसाहेब यांच्या सौभाग्यवती आहे. अंबिकाताई बागल मॅडम ग्रामपंचायत सदस्या यांचा सन्मान शुभांगी महेश काटकर यांनी करावा. आमच्या काटकर कुटुंबियांच्या बरोबर आणि ग्रामपंचायतीमध्ये आमच्या अंबिका मॅडम नेहमीच चांगलं काम करत असतात ग्रामीण भागात आपल्या सर्व. आणि या ठिकाणी त्यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी होता.
धन्यवाद. यानंतर शेवटचं आभार आमच्या सविताताई काटकर मॅडम आभार मानते. हा बोला. हॅलो माईक. एका महिलेला सन्मान कसा द्यायचा असतो. खरंच मी इथं ज्यावेळेस निघाले ना त्यावेळेस ते मधुकर थोरात ते आहेत, त्यांनी मला फोन केला. नमस्ते मॅडम म्हटले, मधुकर थोरात बोलते. म्हटलं नमस्कार. तर एक महिला जर आपल्याकडे येत असेल तर तिला कम्फर्टेबल कसं झालं पाहिजे, खरंच त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि त्यांनी खरंच खूप छान इथे येईपर्यंत खूप काळजी घेतली. आपल्याकडे जर कोणी येत असेल तर आपण त्यांचा पाहुणचार तर केलंच त्यांनी, पण इथे येईपर्यंत तुम्ही आलात का, निघालात का, आणि त्यांच्या बोलण्यात एवढी नम्रता होती. तर मला खरंच त्यांच्याबद्दल परत बोलून दाखवावं असं वाटलं. थँक्यू. धन्यवाद. अशी माणसं सहजासहजी भेटत नाहीत तुम्हाला, म्हणून तुम्हाला ते सांगावं असं वाटलं. इतकी विनयशील नम्रशील माणसं भेटत नाहीत. धन्यवाद. यानंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्या सौ वैशालीताई खामकर यांचा सन्मान ऋतुजा पंकज काटकर यांनी करावा. वैशालीताई खामकर ग्रामपंचायत सदस्या. भागवतजी काटकर यांना विनंती करतो. तात्याराम पवार आमचे पत्रकार, दैनिक लोकमतचे आणि शिर्डी एक्सप्रेस या न्यूज चॅनलचे पत्रकार यांचा सन्मान करावा. भागवतजी काटकर. तात्याराम पवार आमचे तात्यासाहेब पवार प्रत्येक कार्यक्रमात असतात. दैनिक लोकमतचे आहेत आणि युट्यूबला गेलं शिर्डी एक्सप्रेस सगळ्यांनी बघा. नुसतं युट्यूबला दुसरं काय बघण्यापेक्षा हे शिर्डी एक्सप्रेस बातम्या वगैरे अशा बघत चला. सबस्क्राईब करा, लाईक करा शिर्डी एक्सप्रेस. यानंतर पत्रकार आगम पठाण यांचा चंदनशिव भाऊसाहेब सत्कार करत आहेत. म्हणजे हरिश्चंद्र काटकर आहेत. हरिश्चंद्र काटकर साहेब सन्मान करावा. हरिदास काटकर यांनी आगम पठाण आमचे पत्रकार बंधू यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर दीपांजली ज्ञानेश्वर काटकर यांनी शेवटचं गोड आभाराचं भाषण करावं अशी नम्र विनंती. हॅलो. आज सगळ्यांनी इथं आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि आज आपले सगळे 4 स्पेशल गेस्ट आलेत. त्यांनी आपल्याला 3 टॉपिक बद्दल खूप फोकस करायला सांगितलं. एक आहे वुमन एम्पॉवरमेंट, दुसरं आहे पॅरेंटिंग, की एका पॅरेंटने एका चाइल्ड सोबत कसं राहिलं पाहिजे, आणि तिसरं टॉपिक आहे क्राईमला कसं आपण कमी करू शकतो, आणि सोशल वर्क, सोशल अवेअरनेस हे क्रिएट केल्याबद्दल खूप खूप आम्ही सगळ्या स्पेशल गेस्टचे खूप आभार मानतो. थँक्यू. आमच्या सगळ्या प्रोग्रामला तुम्ही 4 चांद लावल्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. आभाराचा भार कशाला, सत्काराचा हार कशाला, एकमेकांच्या हृदयामध्ये घर करून राहू त्याला दार कशाला. तुम्ही काही भाषण केलं नाही तिघींनी, बरं का. मला तिघींसाठी इथे येऊन क्लास घ्यावा लागेल. मी भाषणाचे क्लासेस घेतो. मॅडमला माहिती आहे, खरात मॅडमला, की ज्यांना भाषण येत नाही त्यांना भाषण शिकवतो. त्यामुळे अशा भाषणाचे आणि सर्व महापुरुषांव्याख्याने मला जाता जाता एक फक्त सांगायचं, यांनी इतकं मोठं नुकसान केलंय सगळ्यांनी, महिला भगिनींनी. काय नुकसान केलं माहितीये का, की रोजचे 100 रुपये जरी वाचवले तरी 10 लाख रुपये होतात 10-15 वर्षात. हा, पण आजपासून मिस्टरांना म्हणायचं, मी एवढं काम करते तर मी रोज 100 रुपये तुमच्याकडनं घेणार, महिन्याला 3000 रुपये. हो, 3000 रुपये जरी तुम्ही वाचवले घरामध्ये तर म्हातारपणासाठी उपयोगी पडतील. का
तर तुमचा मुलगा तुम्हाला सांभाळेल असं वाटतं, पण आजच्या कलियुगात सांभाळेल की नाही माहित नाही, कारण त्याला त्याची सून येणार आहे आणि मुलगी जावयाला तिकडे जाणार आहे आणि मुलगाही फिरतो. म्हातारपणाची काळजी घेण्यासाठी स्वतःचे सेव्हिंग करावं अशी माझी विनंती. बरोबर आहे की नाही? बचत केली पाहिजे. असतेच, पण ते म्हातारपणाचा विचार करत नाहीत आणि बघता बघता निघून जातात दिवस आणि चुकून म्हातारपण येतं. त्यावेळेस मुलगा असा असेलच आणि त्या बिचारा सुनेच्या पुढे त्याचं काही चालत नाही. तर असं होऊ नये म्हणून एक विनंती करतो अनुभवाने की म्हातारपणासाठी थोडी पुंजी उशाखालची पैसे सेव्हिंग करा. हे घ्या, लक्ष द्या. मला फोन करा, तुमच्या फोन पे वरून कसे पैसे पाठवायचे ते मी सांगतो. गव्हर्नमेंटची योजना आहे, भारत सरकारची योजना आहे. पीएफ हा रोख कॅशवर नाही. ते 2-4 वर्षाचा विचार करतात, 15-20 वर्षाचं नको म्हणतात. कोणी एवढे असं ओके. थँक्यू. आता सुरुवात करूया. पैठणी कोणाला मिळणार? सगळ्यांना प्रश्न पडलाय ना, बरोबर? तर चला सेमीफायनल साठी नाव घ्या. सेमीफायनल आम्ही असे होम मिनिस्टर कार्यक्रम मला वाटतं का वडापुरीमध्ये 2 वेळा झालेत आतापर्यंत. खरात मॅडम, 2 वेळा झालेत माझे स्वतःचे. अनेक ठिकाणी होता तो. हो, होम मिनिस्टर संयोजकांनी गायत्री माने, अमृता देशमुख, पुढे या. सर्वी काय देशमुख, शर्मिष्ठा आहे, शर्मिष्ठा नाही, शर्मिष्ठा. बरोबर ना? लिहिताना लिहिता इथं शर्मिष्ठा शांभृगाचा. शर्मिष्ठा देशमुख, गौरी फडतरे, वैशाली शरद भोम, अबोली रवींद्र बर्गे आणि शीतल बर्गे. बरोबर ना? लवकर घ्या, आपल्याला जायचंय घरी, काम आहे सगळ्यांना. पैठणी कोण जिंकणार प्रश्न पडलाय सगळ्यांना. तिकडे दोरी लावायची, इथं खुर्च्या ठेवायच्या, 3 खुर्च्या आणि हे द्यायचे चिमटे. 3 खुर्च्या आणि चिमटे आणि समोर तिकडे दोरी. हा लवकर. संयोजिका मदत करा ना यांना, काटकर मॅडमला. कुणीतरी या ना, दोघे तिघी सहकार्याला. तिकडे खुर्च्या, तिकडे 2 जण, पुरुषांनी 2 दोरी डबलची करून धरा. शेवटी एकदम लांब. इथं 3 खुर्च्या ठेवा. हा तुम्ही 3घी जणींनी बसायचे, 3घी जणींनी खेळणार आहेत. मला वायरलेस माईक, कॉर्डलेस माईक. हॅलो, कॉर्डलेस माईक. काय झाला? हॅलो, इथं 5-5 हे द्या. 5 हा साईडला ठेवा. असे साईडला, असे उलटे, असे. हा अशी दोरी नाही, तिकडे दोरी, इकडे नाही, तिकडे चला. आणि सुरुवात होते सेमीफायनल. भागवत काटकर मित्र परिवार आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सेमीफायनल घेत आहोत. गेम असा आहे, एका वेळेस 1 चिमटा घ्यायचा, पळत जायचं, तिथं चिमटा लावायचा आणि परत यायचं आणि परत जायचं. ओके? तुम्ही 3घी जणी मला सुरुवात पाहिजे. इथं जागा अपुरी आहे म्हणून 3घी जणी या. अगदी 2-2 मिनिटात होत आहे. ओके? आडवी लाईन धरा. हे लहान मुलं बाजूला घ्या. इकडे खुर्च्या बाजूला घ्या. तुमच्या गुडघ्याला हे लागेल. सगळे बाजूला. हा जाम धरा. गेम कळला? जर इथं चिमटाला व्यवस्थित तुम्ही नाही लावला ह्या दोरीला चिमटा, तर ती तुमची चुका. तिथं खाली पडला तर तुम्ही संयोजकांनी तिथे चिमटा ठेवायचा. इकडे लाईन, इकडे जागा पुढे. प्लीज सहकार्य करा. 3घी जणींना जागा ऍक्सिडेंट होईल. बाजूला नाही, 3घी जणींना जागा कमी पडते. अजून इकडे घ्या 1 लाईन.
अजून एक लाईन घ्या, अजून एक लाईन. तिघी जणी एकमेकीला धडकू नका, पडू नका. हा इकडे अशी खुर्ची ठेवा. हा ओके तुम्ही घ्या. त्या लावलंय का बघा. हा इथं उभा राहा. हा ओके म्युझिक. इकडे खुर्ची बाजूला घ्या. हा खुर्ची बाजूला हात घ्या. एक मिनिट संयोजक मला हेल्प करा. खुर्च्या आत घ्या, खुर्च्या आत घ्या, खुर्च्या आत घ्या ना. या संयोजक काटकर परिवार प्लीज मॅडम हे सहकार्य करा. अजून खुर्च्या आत घ्या लागेल. ओके हा चिमटा. हा त्या मुलींना उठवा. या मॅडम म्हणतात या मुलींना उठवा. हा दोरी सिंगल ठेवा. संयोजक संयोजक दोरी सिंगल. हॅलो हॅलो दोरी सिंगल. ओके मॅडम थँक्यू. दोरी टाईट पकडा, दोरी टाईट पकडा. त्या तिघींच्या बॅलन्सने तुम्ही दोघं पडताल, दुसरं तुम्ही दोघं जरा. लय डेंजर असते लेडीज, तुम्हाला माहित नाही. हा पळत चालत जावा. नंबर 3रा येईल. बरोबर आहे ना. आमचं काय म्हणणं इथं येऊन सगळ्यात शेवटी लवकर कोण बसेल ते आता नसते. याच्यातून एक जण घेणार आहे खुर्ची. हा बाय आम्ही सगळ्यांना सांगते. आणि काटकर परिवार आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांत निमित्त सेमी फायनल सुरू होते. म्युझिक स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. थांबे बाबा. साताऱ्याची तर वडापुरी जी आहे कुठे सातारा जाणते. दोघींचा बऱ्यापैकी सेम टू सेम नंबर आला. थोडस 2-3 सेकंदांनी या गेल्या तरी पण आपण त्यांना उत्तेजनार्थ बक्षिसासाठी त्यांचं नाव घ्या. पाणी पिऊ नका. तुमचं नाव सांगा. अमोली बर्गे. अमोली बर्गे लिहून घेतात. भाऊसाहेब इथल्या मॅडम गौरी फडतरे सेमी फायनलला या दोघी सॉरी फायनलला गेल्या. या दोघी पुढच्या तिघी या. तिथले चिमटे काढा. पुढच्या तिघी 4 आहेत का 3च. तुम्ही नाही ना. मी नाही बघायला. तिघीच या. हा तुम्हाला नको आहे का. हा ठेवा ना 5-5. ओके हा या तिघी. त्या बाळाला बाजूला घेता का प्लीज. हे लहान बाळ बाजूला घ्या ना. इथं इथं आत घ्या. याला प्लीज बाजूला घ्या. म्युझिक पडले की स्टार्ट. हा तयार तयार तयार. पाय वगैरे इथं पडला तर नाही. अगोदरच सांगितलेलं आहे ज्याच्या त्याच्या जोखमीवरती हा गेम घ्यायचा असतो स्वतःच्या. ओके 1 सेमी फायनल भागवत काटकर परिवार आयोजित पत्रकार बंधूंचं मनपूर्वक स्वागत आणि पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करून सेमी फायनल सुरू होते. म्युझिक 1 2 3 स्टार्ट 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 स्टार्ट.
नाव सांगा, नाही तर सगळे थोडं सगळं नाव सांगा नाही कोणी. गौरी बर्गे, शीतल बर्गे, शीतल आशिष बर्गे, शीतल आशिष बर्गे, शीतल आशिष बर्गे. ओके, फायनल आल्या. हा, फायनल द्या. इथं खुर्च्या ठेवा सगळ्यांच्या समोर. या सगळ्या इकडे एक खुर्ची, इकडे एक खुर्ची, इकडे एक खुर्ची, इकडे एक खुर्ची, अशा 3 खुर्च्या ठेवा. फायनल आल्या. आता फायनल बघू पैठणी कोण जिंकताय. कोण कोण आलं फायनलला? गौरी फडतरे. मिस्टरांचं नाव लिहा, गौरी मयूर फडतरे. हा, फायनल खुर्ची. हा, समोर समोर ट्रान्सफर. इथं एक बसा मॅडम, तुम्ही इथं बसा. हा, पुढे शीतल आशिष बर्गे. इकडे पुढे नाही का, जेवायला वाढायचं नाही काय नाही. इकडे इकडे. हा, इकडे बसा. ओके, अजून एक जणी अबोली मॅडम. तुमच्या मिस्टरांचं नाव सांगितलं. रवींद्र महाराज बर्गे. पुढे तिकडे बसा, तिकडे. तोपर्यंत इथं बक्षीस अजून आहेत. कोणाला गीत, काव्य, कोणाला अभंग, कोणाला स्तोत्र म्हणायचं असेल तर इथं बक्षीस आहेत. 2, 4, 5 ओखाणे कोणाला म्हणता येत असतील सलग ओखाणे स्पर्धा ही आहे. कोणीही चॅलेंज. उत्तेजनार्थ बक्षीस आहेत. काय ओखाणे म्हणा, 5 गाणं म्हणा, कविता म्हणा. येतंय कोणाला? बक्षीस आणले कशाला इतके आणले बक्षीस? सगळ्यात ठोकोबाई गत बसले त्यांनी. हा, ओखाणे किती? 5 ओखाणे म्हणणार? 10 म्हणणार का? 10 ओखाणे म्हणू शकतात. कोण अजून यांना चॅलेंज आहे का? कोण आहे का? कोण आहे? 5 ओखाण्यापेक्षा कोण म्हणणार? या इकडे या, इकडे या. त्यांना घ्या. 5 ओखाण्यापेक्षा जास्त म्हणणार. तुम्ही किती म्हणताय? 8, 9, 10 पर्यंत. तुम्ही किती म्हणताय? 11. या इकडे, इकडे बसेल. इकडे. अरे बापरे, किती ओखाणे? किती पण. आता कसं काय आहे? खुर्च्या द्या तिघींना. या दोघींना खुर्च्या द्या. या दोघींना खुर्च्या. हा, माईक. अजून एक माईक द्या. तुमचं नाव सांगा. नाव लिहून घ्या. हा, तुमचं नाव? गौरी मयूर बोचडे. गौरी मयूर फडतरे. उखाणा. हॅलो, काय कळलं का तुम्हाला? फक्त सून कळलं ना? नाही कळलं. चांदीची गौरी सौभाग्याची खून मयूरावांचं नाव घेते फडतरे यांची सून. ओके, माईक द्या. ठेवा, साहित्य ठेवा तोपर्यंत. एक एक इकडे द्या. गणपती बाप्पा वंदन करते तुला, आशिष रावान सौभाग्य मिळे मला, सौभाग्य मला जुळलं नाही. वंदन करते तुला. करा. कोणाला वंदन करते? गणपती बाप्पा वंदन करते तुला, आशिष रावांचे नाव घेते सौभाग्य दे मला. वा 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 वा, छान छान. तुमचं नाव सांगितलं ना? शीतल आशिष बर्गे. आता काय मी बोलू? मी नाव शिकू का? मला येतं उखाण आहे. हा, काय नाव तुमचं सांगू? हा बाय, मला तर तू कशात होत. नाव सांगा. हा, अमोली रवींद्र बर्गे. हा, तुळजापूर देवीला कोल्हापूर देवीचा साथ. रवींद्ररावांचं नाव घेते काटकर परवाने तुला हळदी कुंकाचा दिवस आज. जुळलं नाही थोडस. परत. हा, जुळतोय पण थोडं थोडं लांबलं. सुरात येई नाही. एका ताल. तुळजापुरी देवीचा कोल्हापूर देवीला साथ. रवींद्ररावांचं नाव घेते हळदी कुंकाचा दिवस ठेवला काटकर परिवार आज. ओके, थँक्यू. छान. साहित्य ठेवा ना मॅडम. असं नाही, प्रत्येकाच्या पुढे ते ठेवा. गेम असा आहे, म्युझिक चालू होईल. या तिकीमध्ये टिकल्या तोंडाला लावायच्या. एक टिकली तोंडाला लावायची आणि एक स्ट्रॉ पाठीमागे केसामध्ये घालायचा. कुठेही टिकली कुठेही तोंडाला लावायची, काही अडचण नाही. फक्त दाताला नाही लावायची. इथं नाकाला, इथं कानाला लावायची नाही. इथं अशी लावायची. एक टिकली लावायची, एक स्ट्रॉ टाकायचा. एक टिकली लावायची, एक स्ट्रॉ लावायचा. हा, तिथं 3 खुर्च्या ठेवा. जिचा नंबर येईल अगोदर ती पैठणी. 1-2 त्यांना प्रश्न विचारू. तोपर्यंत प्रश्न मंजुषा आहे आपल्याकडे. मॅडमनी, सविता मॅडमनी काही प्रश्न दिलेत मला. हा, तेवढे स्ट्रॉ ठेवा मोजून टिकल्या एवढे. हा, आपण तोपर्यंत
इथे कोण उत्तर देते बघूया. हात वरती. माईक जाणार आहे, माईक तिथे द्यायचा आहे लेडीज कडे. कोणीही आधी हात वरती करेल त्यांना उत्तरा. सुखभर लाह्या त्यात 1 रुपया. मॅडमने आधी हात केला. हा माईक, मग मला एक सहकार्य करा. माईक पकडा. चंद्र. वा, उत्तर बरोबर आहे. बक्षीस द्या. उत्तर यांना आलं, तुम्हाला कोणालाच आलं नाही. दुसरा प्रश्न आहे. चिड़िया उड़ाते हैं मगर कहाँ रहती हैं? चिड़िया उड़ाते हैं मगर कहाँ रहती हैं? नाही, इथेच आहे पण दिसत नाही. उत्तर बरोबर आहे. मी ना अगोदर दिलं, पण आता यांनी तोपर्यंत पण त्यांनी हात वर केला. नाव सांगा. सुप्रिया मंगेश भोसले. सुप्रिया मंगेश भोसले. आणि हिला बक्षीस अगोदर. कल्याणी आशिष बर्गे. वा, लोका शिशरावांची कुणाची मुलगी हुशार आहे आईसारखी. हा, त्यांना एकदा की बक्षीस. 3 पायांचा शिपाई, टिपाईवरती बसला शिपाई. 3 पायांची टिपाई, वर बसला शिपाई. त्यांनी हात वरती केला. मटक्याचं स्टँड. अजून परत सांगतो. 3 पायांची टिपाई, वर बसला शिपाई. हे सगळं त्या तिघी, तुम्ही निसाविताईंनी तुम्ही द्या. ते तिघींनी जाऊ बाई जोरात. तिघी लग एका विचारणे येते. शिक्क, मटका. हा हा, काय? अग्नी, अडणी, अडणी. पहिल्यांदा स्टँड. हा हा. 3 पायाची तिपाई, त्यावर बसला शिपाई. त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे, चूल आणि तवा. बरोबर आहे बाया. आम्हाला कसं येत नव्हती. चुलच नाही आमच्याकडे, गॅसच आहे. आता चुलीवरचा वडापाव, त्यासाठी चुलीवर मटण भाकरी खायला बाहेर, घराच्या बाहेर. बरोबर ना, चूल नाही म्हणून. माझं कोडं, अरे हे काय आहे जे भिंतीवर चालले परंतु परत कुठेही काय प्रश्न विचार. अशी कोणती गोष्ट आहे जी आपण पाहू शकतो परंतु स्पर्श करू शकत नाही? अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण स्पर्श म्हणजे डायरेक्ट करू शकत नाही पण पाहू शकतो, त्याचा भास घेऊ शकतो, त्याच्या ह्याच्यात जाऊ शकतो, त्याच्या जवळ जातो सगळा. हा, म्हणजे आपण सगळं त्याचा आभास होतो आपल्याला. घड्याळ, पण त्याला जवळ हात लावू शकतो. हा, अग्नी म्हणजे अशी ती वस्तू आहे की त्याच्याबरोबर आपण म्हणजे आपल्याला डोळ्यातून पाणी येतं, रडायला येतं, आपल्याला हसायला येतं. हा, हसायला येतं, रडायला येतं, अजून 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 सगळं काही आपण बरोबर, परंतु प्रत्यक्षात बघितलं तर दिसत नाही. उत्तर आहे स्वप्न. सांगितलं का? सांगितलं होतं, हळूहळू सांगत होत्या पण शेजारीने ऐकलं का? हा हा, तुमचं नाव सांगा. गायत्री गोपाळ माने यांनी आता ठरवलं रोज मी पाळणार, कसं बक्षीस मिळत नाही बघतीच, थोडक्यात गी. बरोबर ना? हा, चिमटा मिस्टरांना चिमटा घेतला नाही काय? कुणाला? मिस्टरांना? हा हा, उद्या चिमटा घेऊन पळायला जाणार आम्ही दोघे जण असं म्हणतो. हा, ओके, थँक्यू. यानंतर इथं तयारी झालेली आहे, तोपर्यंत तुम्हाला यांचं बक्षीस आलंय की तुमचं आहे. गेम लक्षात आला? टिकली लावायची, थोडी खुर्ची समोर घ्या.
ओके फायनल. स्वतःला दुसऱ्याला कोणाला होता? हा, एक टिकली लावा, एक स्ट्रॉ, एक टिकली एक स्ट्रॉ. आम्ही मोजणार आहे. स्ट्रॉ खाली पडून देऊ नका. आणि ज्याचा अगोदर होईल तिथं दोन खुर्च्या, अजून एक खुर्ची ठेवा. कोण उठून तिथं जाते बघा. सगळे तयार आहेत बघायला. शूटिंग चालू आहे. भागवत कटकर मित्र परिवार आयोजित 1 2 3 स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. फायनल पैठणी कोण जिंकणार? एका वेळेस एक स्ट्रॉ, एका वेळेस एक टिकली. राहिले काय किती राहिले ओके टाळ्या एक फोटो घ्या फोटो बक्षीस पैठणीच्या मानकरी आहेत प्रथम क्रमांक विजेत्या आबोली रवींद्र बर्गे मिस्टरांना फोन करा उचलून घेतल्याशिवाय पैठणी देता येत नाही कुठं असतील तिथनं ताबडतोब या नाही मोजायची काही गरज नाही तिथं बघितलं आम्ही चेक केलं असू द्या की हा पण ते इथे येऊन अगोदर ते हा शीतल आशिष बर्गे शीतल आशिष बर्गे यांना मी अगोदर तसं सांगितलं होतं पण त्यांना उशीर लक्षात आला शीतल
आशिष बर्गे. मिस्टरांना फोन करा ताबडतोब. उचलून घेतल्याशिवाय तिथून तिथपर्यंत पळत जायचे आणि परत माघारी यायचंय. लवकर बोलवा रवींद्रराव. हा, तिसरं बक्षीस गौरी मयूर फरतडे. गौरी मयूर फडतडे. आता कॉम्पिटिशन आहे उखाण्याची, ऐकून घ्या. तिघी जणी होता, अजून एक जण चॅलेंज दिले. तिकडे कुठे गेले तुम्ही का? बर, हा, त्यांना डबल बक्षीस आहे बरं का. 1 2 3 स्टार्ट. किती उखाणे म्हणणार? हा, वेळ नाही, उखाणे किती म्हणताय त्यानुसार. बरोबर बरोबर आहे. वेळ ठेवा. एक हा, किती टायमर लावा. टायमिंग मध्ये किती उखाणे म्हणतात ते बघूया. किती वेळ द्यायचा? 2 मिनिट. 2 मिनिट वेळ. त्यामध्ये किती उखाणे होत आहेत ते सगळ्यांनी मोजायचे. ओके. पण ते नाव आणि उखाणा आला पाहिजे. जर गडबड केली तर मार्क दिले जाणार नाही. माहिती द्या, माहिती द्या त्यांच्यापासून. हा, ऐका ऐका. टायमर 1 2 3 स्टार्ट. अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान. आशिषरावांमुळे मला मिळाला सौभाग्याचा मान. अंगणातील तुळस तुळशी करते सेवा. आशिषराव सुखेराव हाच आशीर्वाद देवा. 1 2 3 4 अक्षर झाले 4. आशिषरावांचे नाव घ्यायला वेळ झाली फार. नीलवर्णी आकाशात जमले तारे. आशिषरावांचे नाव घेता आशिषरावांचे नाव घेते लक्ष द्या सारे. या कार्यक्रमात साडी घालते मी छान. आशिषरावांचे नाव घेते ठेवून सगळ्यांचा मान. कार्यक्रमात घेतला संगीत खुर्चीचा खेळ. आशिषरावांचे नाव घेते वेळ झाली. संगीत खुर्चीचा खेळ. आशिषरावांचे नाव घेते हळदी कुंकाची वेळ. वडिलांची माया आईची खुशी. आशिषरावांचे नाव घेते हळदी कुंकाची खुशी. काय लाल मणी तोडले काळे मणी तोडले. आशिषरावांसाठी आई वडील सोडले. त्यांनी आधीच सांगितलं 8 9 नाव पाठायचे. 8 झाले बरोबर. किती वेळ झाला? 1 मिनिटात 8 ना. ओके. इथं 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त नावं घेणाऱ्यांना प्रथम क्रमांक आहे. ओके मॅडम. तुम्ही म्हणता या कमेंटात मी 8 घेतली की आणि तिने 2 मिनिटातच 20 घेतली 10 झाली कसं ना. हा, नाव सांगा. माईक वर बोला. संपूर्ण सारिका संदीप फडतरे. आणि वेळ तुमची सुरू होते. 1 माईक जवळ घ्या. 2 3 स्टार्ट. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. संदीपरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. तुळजापूरच्या देवीला कोल्हापुरी साज. संदीपरावांचं नाव घेते हळदी कुंकाचा दिवस आज. तुळशीला पाणी घालते वाकून. संदीपरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. चांदीच्या ताटात रुपये टाकते बंदा. संदीपरावांच्या बहिणी माझ्या आवडत्या नंदा. राजहंस पक्षी उडतो आकाशात. संदीपरावांचा फोटो माझ्या हृदयाच्या नकाशात. तुळशीला महादेवाच्या पिंडीला बेल वाजते वाकून. संदीपरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. संदीपरावांचे नाव घेते फडतऱ्यांची सून. राजहंस पक्षी आशिराच्या मुलीने नम्रतेने वागावे. संदीपरावांना संदीपराव ईश्वरासारखे पती मिळाले. ब्रह्मदेवाकडे आणखीन काय मागावे. केळ देते सोलून पेरू देते चिरून. संदीपरावांच्या जेवावर कुंकू येते कोरून. संसार रूपी सागरात पती पत्नी असावे हौशी. संदीपरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. 10 पूजा सूरज काटकर. 1 मिनिट. 1 2 3 स्टार्ट. शिवरायांनी स्वराज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. सूरजरावांचे नाव घेते श्रद्धापूर्ण भक्तीने. मंदिरात वेळ आहे 2 मिनिट असू द्या. असं आहे इथे येतंय का म्हणायला? इथे येऊन म्हणा की आधी बसून कोणाला येईल की यांना काय बी होणार. यांना येत नाही काय? यांना येत नाही काय म्हणा. यांना कोणालाच येत नाही ना तरी इथं आले असते की बाकीला आपण हेच सांगतो यांना येत नाही म्हणजे काय पाहिजे.
शंकराच्या पिंडीला बेलवाते वाकून सूरजरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून बाया असं कसं झालं माझं पंढरपूरला आहेत विठ्ठल रखुमाई शिर्डीला आहे साई सूरजरावांचे नाव घेते शिवम शिवांची आई शंकराच्या मंदिरावर सोन्याचा कळस सूरजरावांचे नाव गेल्यास मला नाही आळस 5 झाले 30 सेकंद बाकी आहे अजूनही 3 नाव होऊ शकतात यांच्या पुढे जाऊ शकतात 4 नाव 30 सेकंद चांदीच्या करंडाला नागनागिनीचा वेडा सूरजराव आणि माझा 7 जन्माचा जोडा झाले बस एवढं होऊन बी 6 झाले अजून 2 कॅन्डिडेट आहेत हा हे बाळ रडते आणखी त्याची कुठे गेली हा आणखीने दिले तुला सोडून ते म्हणले माझ्यासाठी एक दिवस आणि दादा घरात म्हणल्या द्या पोरं बाळ सोडून भानुबाबीची सून आहे भानुबाबीची सून कुठे सून सून साहेब सून या इकडे हा स्वप्नील चोबरे हा लिहून घेतलं नाव 1 2 3 स्टार्ट दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी स्वप्नील रावांचे नाव घेते मी त्यांच्या जीवनात आहे आनंदी पेरू देती केळ देती सोलून पेरू देती चिरून स्वप्नील रावांच्या नावाचे कुंकू लिवते कोरून राम बसले राजावर सीता बसली अंकारावर स्वप्नील रावांचे नाव घेते तेज माझ्या कुंकावर महादेवाच्या पिंडीला बेल घालती वाकून स्वप्नील रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून नाथाच्या मंदिराला सोन्याचा कळस स्वप्नील रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस इंग्रजीत तांदळाला म्हणतात राई स्वप्नील राव हे माझी पहिली चॉईस अलीकडे नदी पलीकडे नदी मधीच कासाराचं घर सासरा म्हणतात बांगड्या पर सासू म्हणते भास्कर स्वप्नील राव म्हणतात माझ्या जीवावर आयुष्कर सात समुद्राच्या पलीकडे हळदी कुंकाचा खेळ स्वप्नील रावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ सात समुद्राच्या पलीकडे हळदी कुंकाच्या राशी स्वप्नील रावांची नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी ओके स्टॉप 9 झाले 9 झाले फास्ट नाही 2 फास्ट शेगावचे गजानन थांबा शेगावच्या गजानन डायरेक्ट जात आहे इथं तुमचं नाव सांगा इकडे गाड्या चालू होऊ द्या मग कुठं डायरेक्टच गजाननाला जात आहे उमा संदीप नलवडे यांनी मगाशी बाय दिला होता हा 1 2 3 स्टार्ट शेगावचे गजानन शिर्डीचे साई संदीपरावांचं नाव घेते जय कार्तिकीची आई महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून संदीपरावांचं नाव घेते तुमचा मान राखून महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस संदीपरावांचं नाव घ्यायला मला नाही आहे साजूक अनर्शी नाजूक अनर्शी साजूक तुपात करावी संदीपरावांसारखे पती जन्मजन्मीने आहे झुंझुन जाते खिडक्या पाहते खिडक्याला 3 तारा अडकी त्याला भुंगार बारा पान खाते करा करा घाम येतो धरा धरा काढते पदर घालते वारा तिकडून आला वेपारी देतो सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी आणते गंगेचा वाडा बांधते भिंग्याच्या वाड्यात ताई सप्त पायाचा चांदीची डब्बी चांदीच्या डब्बीत सोन्याचा पैसा संदीप रावांचं नाव घेते तुम्ही सर्वजण ऐका महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून संदीप रावांचं नाव घेते सर्वांचा मान 2 मिनिटं वेळ आहे हा घ्या 7 आले 7 रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास संदीप रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास 8 झाले मिकी माउस स्टॉप प्लीज कीप सायलेन्स
8 झाले 8. यमुनेच्या काठी दत्ताची सावली संदीपरावांना जन्म देणारी धन्यती माऊली. 9 बरोबर ना? 9. लालमणी तोडले काळेमणी जोडले संदीपरावांसाठी आई बाप सोडले. 10. सागवणी टेबलावर रुमाल टाकते पिढ्याचा संदीपरावां प्रसाद लागतो पेढ्याचा. जुळलं का? नाही जुळलं. सागवणी टेबलावर रुमाल टाकते तिड्याचा संदीपरावांसाठी. घेतलं होतं व्यवस्थित. घेतलं होतं का? हा 11 झाले. 11 थँक्यू. टाळ्या वाजवा 11 साठी. थँक्यू. नाव सांगा. माधवी गणेश थोरात. लिहून घ्या. माधवी गणेश थोरात. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3 स्टार्ट. कुलदेवीच्या मंदिरात अत्तराचे खडे गणेशरावांचे नाव घ्यायला मी सर्वांच्या पुढे. 1. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकू गणेशरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. 2. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो खास गणेशरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. नाही जुळलं. तुमच्यासाठी खास. जुळलं का? हा किती झालं? 3. आई वडील आहेत प्रेमळ सासू सासरे आहेत हौशी गणेशरावांचे नाव घेते हळदी कुंका दिवशी. हा 4. हिरवीगार झाडी नदीच्या काठी गणेशरावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी. 5. आज आहे संगीत खुर्चीचा खेळ गणेशरावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकाची वेळ. वा किती झाले? 6. झोपले काय? 6. पुढे पटपट आमच्याकडनं का लक्ष देऊ. कॉम्पिटिशन चालली. मंगळसूत्राच्या 2 वाटी सासरमायेची खून गणेशरावांचे नाव घेते थोरात घराण्याची सून. 7. 7. हिमालय पर्वतावर पशराशी गणेशरावांचे नाव घेते हळदी कुंका दिवशी. 8. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट दिवशी गणेशरावांचे नाव घेते हळदी कुंका दिवशी. 9. आले. टाइम संपत आला. लवकर अजून वेळ आहे. फास्ट. निळ्या निळ्या आकाश विमान जाते फास्ट गणेशरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. 10. इंग्रजीमध्ये गवताला म्हणतात ग्रास गणेशरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. झालं का? 11. वेळ समाप्त. दोघींना समान गुण दोघींना 11 झाले. अजून कोण वाटलं? या. नाही बाई पण देख काय कुठला पिक्चर? बाई पण भारी. किती जणांनी? अरे देवा. काटकर परिवार प्रोजेक्टर आणि एकदा लावा पिक्चर. एकदा सगळ्यांना कुठल्या तरी कार्यक्रमात आहे ना मोठा ते नाही का पडदा. जुन्या काळात आपल्या काळात होत असला पडदा नाही का मोठा आणायचा इथं नाही. बाई पण एकदा पिक्चर पिक्चर दाखवा ह्या सगळ्यांसाठी. ते काय मुंबईवरून डायरेक्ट हा माहिती द्या. हा तुमच्यासाठी या दोघींना एक माहिती द्या. नाही 1 मिनिटात किती झाले नाव? नाही असं काय 2 मिनिट दिलं आपण. मी 2 मिनिट सांगितले होते सगळ्यांना 2 मिनिट दिलं. तुम्ही असं का केलं मॅडम? माझी काय चूक आहे का? संयोजकांनी सहकार्य करायला पाहिजे. त्यांनी 1 मिनिटात त्यांना थांबवलं. तर आता आपण त्याच्यावर विचार करू. 1 मिनिटात किती झाले यांचे? 9. 1 मिनिटात यांची 2 मिनिट झाले होते. यांची 2 मिनिट. तुम्ही 1 मिनिटामध्ये 9. तुम्ही 2 मिनिटामध्ये 10. तुम्ही 2 मिनिटामध्ये 11. असं जसं तुमचा नंबर येणारच आहे तसं कॅल्क्युलेशन केलं तर काळजी करू नका. या दोघींमध्ये फक्त एकदा नंबर काढतो आणि फायनल होईल. ओके. तुम्ही दोघी इथे या. क्लॉक लावा. तुम्हाला 1 2 म्हणायला येतं माहिती द्या.
तुमची शाळा किती झाली? MCS. वा, तुमचं 10. ओके, काही अडचण नाही, शिक्षणापाशी काही नसतं. वसंतदादा पाटील चौथी होते, मुख्यमंत्री होते सगळ्यात जास्त. मी आता म्हणतो तसं तुम्ही म्हणायचं आणि क्लॉक चालू होईल. 100 पर्यंत एकदम आता असं म्हणायचं. मराठी का इंग्लिश? मराठी. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 88, 87, 88, 85, 84, 83, 82, 81, 80, 79 असं उलट म्हणायचं न थांबता. जिथं चुकेल तिथं घड्याळ स्टॉप. ओके, गेम लक्षात आला? 1 2 3 स्टार्ट. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 88, 87, 86, फास्ट. 86, 85, 84, 83, 82, 81, फास्ट. लवकर. स्टॉप 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 स्टॉप. 79. नाही, थांबताय. बरोबर बरोबर, सगळ्यांना मान्य आहे. थांबतायत जास्त वेळ. वेळ तुमची सुरू होते. माईक जवळ असं घ्या. 1 2 3 स्टार्ट. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 89, 98. चुकल्या. स्टॉप स्टॉप. 98 म्हटल्या, 88 म्हणायला पाहिजे. बरोबर का? बरोबर. किती सेकंद झाले? 15 सेकंद. यांचे 30 सेकंद. यांना घ्या, म्हणजे तुम्ही दोघींना बक्षीस मिळणार आहे, पण त्यातल्या ते अजून उत्तेजनात बक्षीस आहे ते यांना देऊ. बसा तुम्ही. यांना पण बक्षीस द्या, यांना पण द्या, म्हणजे उखाण्याचं बक्षीस पण मिळेल, पण याच्यातून अजून उत्तेजनात आहेत ते. खुर्ची द्या. हे दिदी बाई उठकी. चला, निर्णय. उखाणा स्पर्धा प्रथम क्रमांक. नाव सांगा. अहो तिकडं नका, मला सांगा, माईकवर सांगा. संजीवनी स्वप्नील तोगरे. आपण एका मिनिटात आहे. 1 नंबर. दुसरा नंबर कोणाचा आला? या दोघींचा पण आला, समान आहे. माधवी गणेश थोरात व समान उमा संदीप नलवडे. विभागून सारिका संदीप फडतरे. 10. चला, ओके. अजून कुणाला काही म्हणायचंय? आणि बक्षीस फायनल. चला, मी विनंती करतो या ठिकाणी आमच्या सविता ज्ञानेश्वर काटकर यांच्या शुभ हस्ते रेश्मा हरिदास काटकर, रेणुकाताई भागवत काटकर. ती किती बक्षीस आहेत एकूण? थांबा सगळे 2 मिनिट. शेवटी सगळे बसा. किती सगळे बक्षीस झाले? बक्षीस किती झाले? आले का रवींद्रजी? आले का तुमचे? बोला की. पैठण हे 3 आले ना? चला, मी विनंती करतो डॉक्टर करुणा चंदन शिवे यांनी बक्षीस द्यायचं. माधवी गणेश थोरात, शीतल आशिष बर्गे. उखाणा स्पर्धा 8. उखाणे स्पर्धा बक्षीस द्या. ज्यांची बक्षीस दिले त्यांच्या हस्ते घेऊया. बक्षीस देणाऱ्यांची लिस्ट द्या मला. ठीक आहे. उखाणा स्पर्धा कोण आहे? ज्यांचे बक्षीस दिले. सोनल भोसले आलेत का? सोनल भोसले मॅडम या. शेवटी फक्त 5 मिनिट थांबा, कोणीही जाऊ नका. सगळ्यांना 5 मिनिटासाठी देऊ नका कुणाला तिथे. हॅलो, नाश्ता चालू करू नका, थांबा. रिफ्रेशमेंट थांबवा. रिफ्रेशमेंट केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. धन्यवाद. या ठिकाणी सोनल भोसले यांच्या वतीनं चला श्रीनाथ किराणा स्टोर्स यांच्या वतीनं बक्षीस जाते. शीतल आशिष बर्गे. टाळ्या वाजवा करून होत नाही. चला लवकर. नंतर उत्तेजनार्थ बक्षीस सारिका संदीप फडतरे. उखाणा स्पर्धा 10.
चला वरती. सायरा शेख अलिशान बिटी यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. सांगितले की सारिका संदीप फडतरे यांना. शीतल बर्गे यांना दिले का? दिलं. हा पुढचं. यानंतर ओके जाहिरात द्या. जाहिरात द्या. पुढील बक्षीस पूजा सूरज काटकर. हा कुणाचे हस्ते देण्यात येते? मॅडम रेणुका नाही, हे उत्तेजनार्थ आहे सगळे. हो सायरा शेख. हा या. हा तोबरे मॅडम. संजीवनी स्वप्नील तोबरे यांना बक्षीस जात आहे. उखाणा स्पर्धा. यापुढील बक्षीस उमा संदीप नलवडे आणि माधवी गणेश थोरात या दोघींना विभागून. हा पुढचे हे दोन नावं झाले. हा उखाणा घ्यायचा आहे. हा बक्षीस द्या. ज्यांनी बक्षीस दिलं त्यांचं नाव सांगा. हा मी एक मगाशी उत्तेजनार्थ कुणाला तरी घेतलं होतं. कुणाला घेतलं होतं उत्तेजनार्थ? एक मॅडमला घेतलं होतं. सेम टू सेम आलत्या. अजून दोघी आलत्या. नाव मला जाहिरात द्या ना समोर. ऍडव्हर्टाईज. आणि हे बक्षीस जात आहे. हा आता बक्षीस जात आहे हेअर ड्रॉ स्ट्रेटनर सखी ब्युटी पार्लर सुजाता भारती यांच्या वतीनं तृतीय क्रमांक गौरी मयूर फडतरे. गौरी मयूर फडतरे तृतीय या ठिकाणी. चतुर्थ क्रमांक आहे हेअर ड्रॉ स्ट्रेटनर. आपण 4 बक्षीस 3च काढले त्याच्यात. पुढे द्या. 3 काढले. हा बक्षीस 4 आहे. उत्तेजनार्थ इथं एक दोघी जणी आल्या होत्या सेम रनिंग मध्ये. कोण आल्या होत्या? हा स्टॉल होता. हा या कोण होतं तुमच्या बरोबर? अजून एक दोघी कोणतरी. हा तुम्ही आला होता. या त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस. उत्तेजनार्थ बक्षीस सेम टू सेम नंबर आला होता. 2-3 सेकंदाचा फरक पडला. उत्तेजनार्थ हे तुमचं आहे ना? द्वितीय का काय? हा पहिला. हेअर ड्रॉ स्ट्रेटनर सखी ब्युटी पार्लर सुजाता भारती यांच्यावर. आणि बक्षीस जात आहे अमृता महेश देशमुख टाळ्यांच्या गजरात. हेअर ड्रॉ स्ट्रेटनर सुजाता भारती आहेत का देणगीदार? वा. कुठे तुमचं सखी ब्युटी पार्लर? 2 ठिकाणी वडापूर आहे आणि इंदापूरमध्ये कुठं आहे? यांनी यायचं ब्युटी पार्लर म्हणलं तर कुठं सांगा की पत्ता? दूधगंगा डेअरीचा आहे. दूधगंगा डेअरीच्या शेजारी गाळा नंबर 6 इथं. आणि वडापुरीमध्ये पण आहे हनुमान मंदिरासमोर. ओके. तुम्ही बक्षीस दिल्याबद्दल दातपणा केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि मॅडम तुमचं अभिनंदन. उत्तेजनार्थ बक्षीस. धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात चतुर्थ बक्षीस. आता तृतीय पारितोषिक विजेत्या कॉपर ग्लास सेट आणि सौजन्य आहे वैशाली फॅशन डिझायनिंग वैशाली काळे यांच्या वतीनं. आणि हे बक्षीस जात आहे शीतल आशिष बर्गे. टाळ्यांच्या गजरात शीतल आशिष बर्गे. टाळ्या वाजवा. वैशाली काळे यांच्या वतीनं वैशाली फॅशन डिझायनिंग. वैशाली मॅडम या या. सॉरी. तृतीय क्रमांक कॉपर ग्लास सेट वैशाली फॅशन डिझायनिंग. इकडे माईक. आणि विजेते आहेत गौरी मयूर फडतरे. आलेत का गौरी मॅडम? या मॅडम तुमचं सांगा. कुठे आहे? वडापुरीमध्ये आहे. काय आहे? वैशाली ब्युटी सलून अँड फॅशन डिझायनिंग. ओके. कुठे वडापुरीमध्ये? उठाण फलकशा आहे. हो
म्हणजे ब्युटी पार्लर पण आहे आणि दोन्ही पण आहे. तिथं शॉपचं नाव निम्मत बसली. शॉपचं नाव हा वैशाली फॅशन डिझायनिंग. वैशाली ब्युटी सलोन अँड फॅशन डिझायनिंग. ओके. फॅशन डिझायनिंग मध्ये काय काय सगळंच आहे. ड्रेस, ब्लाऊज, वन पीस, काष्टा साडी, शिलाई काम पूर्ण. ओके. आणि दुसऱ्यापेक्षा कमी या. हो. धन्यवाद. यांच्यासाठी जोरात टाळ्या. त्यांनी प्रॉपर क्लास सेट दिलेला आहे. असा दानशूरपणा लागतो. गौरी मयूर फडतरे टाळ्यांच्या गजरात तृतीय क्रमांक विजेते. यानंतर द्वितीय क्रमांक विजेते फरियाल लेडीज शॉपिंग सौ शबाना शेख यांच्या वतीनं डिनर सेट आणि बक्षीस जात आहे शीतल आशिष बर्गे. गौरी फडतरे मॅडम इकडे या. गौरी फडतरे मॅडम इकडे या. पुढे शीतल मॅडम. गौरी मॅडम एक मिनिट. यांना एक पोखाना घेऊन जा. आलेत का? आलेत या महाराज. हॅलो सांगायचं वाचत आहे तुमचं. बाप इकडे या. थांबा सगळे बाजूला. तिथनं उचलून घ्यायचं तिथपर्यंत पळत जायचं मिसेसला. सगळे शूटिंग सगळे तयार चला लवकर या. हा उचलून घ्या. इकडे मॅडम माहिती गौरी मयूर फडतरे. नाव घ्या एकदा. ह्यांचं नाव घ्या. उकाना तुम्ही घ्या. मग येतो का उकाना. रत्नागिरीचा हापूस आंबा. शिकू का? मी शिकू का? तिकडे मी शिकवतो. मला शिकू तुम्हाला. हापूस आंबा. मी सांगतो तसं म्हणा. आला रुकवत रुकवत होता आरसा. रुकवत होता आरसा. मयूरची मी अर्चिन मयूर माझा परशा. मयूरची मी अर्चिन मयूर माझा परशा. मयूरची मी आरती आणि मयूर माझा परशा. उतरून घ्या एकदा. घ्या उतरून. उचला की उचला का अगदीच. तिकडे जायचं पळत. कॅमेरा पडत. असं तुम्हाला बाबा सोड नका. फोटो काय बघा 2 मिनिट सोड नका. राजगुरुवाला लय जोरात आहे. खतरनाकच राजगुरुवाला आहे. आणि द्वितीय क्रमांक विजेत्या या ठिकाणी बक्षीस ज्यांनी दिलेलं आहे ते आहे फरियाल लेडीज शॉपिंग शबाना शेख नाईक उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते. अनिता खरात मॅडम यांच्या शुभ हस्ते. खरात मॅडम डिनर सेट शीतल आशिष बर्गे टाळ्यांच्या गजरात द्वितीय क्रमांक विजेते. आशिष आलेत का सर? सासूबाई आलेत का? जाऊबाई कोण घरात? जाऊबाई या. काय गरज आहे का? नाव घ्या तुमचं. झालं अनिता घरात मॅडमला पण नाव घेतो. गुलाबापेक्षा मोहन दिसते गुलाबाची कळी. आशिष रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. जुळे बर. आता तुम्ही त्यांना धरून तिकडे तुम्ही उचलून असं बरं उतरून येत नाही का? मिस्टरांना घेऊन यायला पाहिजे. आणि घरात मॅडम कर द्या. पैठणीवर शोभते मोराची जोडी. पैठणीवर शोभते मोराची जोडी. नानारावांचं नाव. नानारावांमुळे आली आयुष्याला गोडी. नानारावांमुळे आली आयुष्याला गोडी. हो नानारावांमुळे आयुष्याला गोडी आली. धन्यवाद. आणि प्रथम क्रमांक विजेत्या बक्षीस सौजन्य विजेत्या आहेत पैठणीच्या अबोली रवींद्र बर्गे. टाळ्यांच्या गजरात रेणुका बागल स्त्री कलेक्शन वडापुरी. आलेत का? पुढे या.
द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं की. फोटो एकदा काढा. हा अजून एकदा फोटो काढा. जोरात टाळ्या आवाज माझी अटक येत नाही. हा या. हो तुम्ही सारखं बक्षीस देता राव. त्यांचं खूप चांगलं दुकान आहे, आपले शॉप आहे. त्याचं रेणुका माईक देता ना, माईक घ्या. माईक हा मॅडम वरती. हा शॉपची माहिती सांगा. श्री कलेक्शन नावाने शॉप आहे. साड्या वगैरे सर्व काही भेटते एका शॉप मध्ये आणि काठी रोडला आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि तुमचे नाव घ्या. रेणुका अक्षय बालन. तसं नाही हो, मुका नाही. अक्षरला आले का? अक्षरला आले का? गेल्या वेळेस पण बक्षीस दिलं मी होम मिनिस्टर होते. प्रत्येक वेळेस बक्षीस असते. हा सौजन्य ते आहो दानत लागते असं फुकट बक्षीस द्यायला. हा दाराव तोरण मंगलकार्य चिथून अक्षरांचं नाव घेतले बागलेंची सून. वा छान. आणि विजेते आहेत अबोली रवी गे. त्यांना द्या. अबोली मॅडमला माहिती द्या. पुढं हा आता काय नाव घेऊ सांग. काय ना त्याचा अहो मी सांगू का? मला येतं मी सांगतो तसं घ्या की. हा काय कळत नाही कोणाला. तिरंगी झेंडा गेला कुठं? तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची फूल नावाचं नाव घेतले मी आहे. हो बरं झालं सांगितलं. धन्यवाद. आणि या खराब मॅडम पण या तुम्ही. हा सगळे उठा. सगळे प्रथम क्रमांक मॅडम तुम्ही पण या. माधुरी मॅडम सगळे या. संयोजिका अहो लडकत जाऊबाई जोरात तिघी पण या. कुठं आले का? दुसरं कोण आले? सासूबाई या. सासूबाई या. हो मग काय पैठणी अंगावर टाका. सासूबाई या. तुमची सासूबाई वाटत नाही त्यात तिघी पण वर या. हो तिघी जण वर या. तुम्ही या की वर. सगळे या. काही काढा की टेबल काढा. रवींद्ररावला फोन करायला का? उचलून या घरी जाईल. हा काटकर परिवार आयोजित सामाजिक कार्याचा एक दीपस्तंभ म्हणजे आमचे काटकर परिवार. सतत दर महिन्याला 2 महिन्याला काहीतरी कार्यक्रम समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ. त्याचप्रमाणे कुठलंही काम आणि महिला भगिनींसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असो किंवा इतर कुठलंही काम गावामध्ये असेल तर काटकर परिवार अग्रेसर असतो. आपल्या सेवेसाठी तत्पर. आपल्या महिला भगिनींसाठी दुपारी 3 वाजल्यापासून हा कार्यक्रम. प्रत्येकाचा मान सन्मान, प्रत्येकाला या ठिकाणी उखाणा, विविध खेळ, संगीत स्पर्धा या ठिकाणी आणि नृत्यावर पाहिजे. व्याख्याते सूत्रसंचालक टाळ्यांच्या गजरात प्रथम क्रमांक विजेत्या अबोली रवींद्र परगे. पैठणीच्या मानकरी रेणुकाताई परगे यांच्या श्री कलेक्शन. बरोबर ट्रान्सफर झाले सगळ्यांच्या समोर. धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात सर्वांचा यथोचित सन्मान. श्री कलेक्शन.